नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काल एक होमवर्कसाठी प्रॉब्लेम दिला होता. तर पहा, प्रॉब्लेम आहे पार्ट ऑफ ए रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाइन्ड फॉर द कर्वेचर ऑफ 72 मीटर. एक रेसिंग ट्रॅक डिझाईन करायचा आहे, तयार करायचा आहे, कन्स्ट्रक्ट करायचा आहे. कशासाठी? रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटरसाठी. ठीक आहे. वी आर नॉट रिकमेंडिंग दॅट द व्हेकल टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. म्हणजे पहा, त्यांनी असं रिकमेंड केलेलं नाही की जे वाहनं आहेत, व्हेकल आहेत, ते 216 किलोमीटर पर आवर या स्पीडनं चालवा, असं काही त्यांनी रिकमेंड केलेलं नाही. With what angle should the road be tilted? पाहता, ह्या स्पीडसाठी आणि ह्या रेडियस ऑफ कर्वेचरसाठी ते व्हेकल जे आहे ते प्रिव्हेंट स्लायडिंग पासून, स्लिपिंग पासून प्रिव्हेंट करण्यासाठी तो रोड जो आहे तो किती अँगल ऑफ बँकिंगनं टिल्ट करता येईल हे त्यांनी विचारलं आपल्याला. पहा, by what height will its outer edge be? पहा, आउटर एज जे आहे ती इनर एज पेक्षा किती हाईटनं उंच राहणार आहे किंवा वरती राहणार आहे. ठीक आहे, पुन्हा वाटतंय बाय व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी विथ रिस्पेक्ट टू इनर एज इफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड. पहा, जर समजा तो रोड जो आहे त्याची रुंदी जी आहे, रुंदी जर 10 मीटर असेल किंवा वरचा असेल तर त्यावेळेस त्याची आउटर एज म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, हा समजा कर रोड आहे, याची आउटर एज झाली तर पहा, हा पाहिला समजा हॉरिझॉन्टल असताना नंतर त्या इनर पासून हा इथपर्यंत उचललेली हाईट आहे. ठीक आहे, म्हणजे इनर पासून आउटर किंवा इनर एज जी आहे ती इनर एज आणि आउटर एज तुम्हाला माहिती आहे. तर आउटर एज ही इनर एज पासून किती हाईटनं उंचवलेली असेल हे त्यांनी काय केले विचारलेलं आहे. ठीक आहे, आता पहा, आपण स्टेप बाय स्टेप आपण डाटा लिहूया. सोल्युशन गिव्हन डेटा काय दिले? पहा, रेडियस ऑफ कर्वेचर दिले r = 72 मीटर. त्यांनी सांगितलेले सेंटेन्स वाचून दाखवले. वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेकल टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्यांनी रिकमेंड केलेलं नाही की वाहनं हे 216 पेक्षा जास्तीनं मूव्ह करा, चालवा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं, ह्या स्पीडसाठी वरच्या रेडियस ऑफ कर्वेचरसाठी काय करायचं, आपल्याला अँगल ऑफ बँकिंग करायचं. ठीक आहे, पहा आता फी किती आहे त्यांनी 216 किलोमीटर पर आवर. आता पहा, जेव्हा तुम्ही डाटा लिहून घेता तेव्हा तुम्ही काय करायचं, जर समजा SI युनिट मध्ये नसेल तर ते SI युनिट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आता इथे किलोमीटर SI युनिट नाही, हवर सुद्धा SI युनिट नाही. पहा, याचं आपण कन्वर्जन करून घेऊया. 216 इंटू तुम्हाला माहिती आहे 1 किलोमीटर = 1000 मीटर, म्हणजे इथं 1000 लिहिणार डिवायडेड बाय. आता पहा, एका तासामध्ये 1 आवरमध्ये किती सेकंद असतात तुम्हाला माहिती आहे. एका तासामध्ये 60 मिनिटं, बरोबर आहे, आणि एका मिनिटाचा 60 सेकंद, म्हणजे 60 × 60 जर केला आपण 1 आवरला तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, सेकंदामध्ये होईल, म्हणजे 60 × 60. ठीक आहे, हे 0 0 कॅन्सल, हे 0 0 कॅन्सल. इथं पहा 216 × 10 डिवायडेड बाय 36. आपण 2 न इथं छेदाला माणसाला मल्टिप्लाय करू शकतो, डिवाइड करू शकतो. ठीक आहे, तर 2 न जर डिवाइड केलं तर 5 राहतं, इथं 8 येतात. आता तुम्हाला मी सांगतो बघा, प्रत्येक वेळेस तुम्हाला एवढे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही.
तुम्ही काय करायचं, किलोमीटर पर हवरचं रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये जर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट 5 डिवायडेड बाय 18 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, त्या नंबरला तुमचं ऑटोमॅटिक कन्वर्जन होऊन जाईल. त्याचं किलोमीटर पर हवरचं मीटर पर सेकंद. ठीक आहे, आता याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल बघा. 18 एक 18. ठीक आहे, इथं 3 राहिले, 36 झाले. 18 दोन्ही 36 इंटू 5 म्हणजे 12 म्हणजे 60, 60 मीटर पर सेकंद हे 20 झालं. ठीक आहे, आता पहा पुन्हा काय दिलेलं त्यांनी आपल्याला, लेंथ दिलेली एल इज इक्वल टू, त्याला डब्ल्यू म्हणा किंवा लेंथ म्हणा 10 मीटर. विचारलं काय काय, आपल्याला अँगल ऑफ बँकिंग काढायला सांगितले. पाय तर विथ व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड. टिल्टेड म्हणजे काय, म्हणजे तो जो रोड आहे आता हॉरिझॉन्टल असतो, बरोबर आहे. जर समजा ते हॉरिझॉन्टल असेल आणि मी जर थोडा हात असा वाकडा जर केला तर हात काय झाला, टिल्ट झाला. ठीक आहे, काहीतरी अँगलला टिल्ट झाला म्हणजे तो ज्यावेळेस आपण बँक करणार रोडला, म्हणजे हॉरिझॉन्टल कर रोडचा आपण बँक कर रोड, म्हणजे बँक म्हणजे काय तुम्हाला सांगितलं थेरीमध्ये, आउटर एज जी आहे ती काहीतरी अँगलनं उचललेली असते. म्हणजे आपल्याला अँगल ऑफ बँकिंग थिटा विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय विचारलंय, हाईट विचारले. ठीक आहे, आता पहा tan थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर डिवाइडेड बाय rc. मी तुम्हाला माहिती आहे 60 स्क्वेअर डिवाइडेड बाय r. r ची व्हॅल्यू किती आहे, 72 इंटू g 10. ठीक आहे, 6 चा वर्ग किती आहे 36 आणि 2 0 वर्ग असल्यामुळे 72 इंटू 10. ठीक आहे, 1 0 कॅन्सल होते. 12 ने मारा तो बघा सिम्प्लिफाय करूया किंवा डायरेक्ट आपल्याला 36 36 पाहतो असे म्हणता येईल. ठीक आहे, दुप्पट आहे नाही, बरोबर आहे. म्हणजे वरती 10 डायरेक्ट डिवाइडेड बाय 2. ओके, tan थीटा इज इक्वल टू 5. आपल्याला आता tan थीटा नाही, आपल्याला थीटा काढायचा म्हणजे थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स 5. ठीक आहे, आता तुम्हाला tan इनव्हर्स कसं काढायचं हे सांगितलं होतं. नॅचरल टॅन्जंट मध्ये तुम्हाला बघावं लागतं बघा. नॅचरल टॅन्जंट काढायचं आणि नॅचरल टॅन्जंट मध्ये 5 कुठं दिसतं ते बघायचं. 5 किंवा त्याच्या जवळपास नंबर पाहिजे आपल्याला. एक नंबर आहे बघा, तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करता त्यावेळेस एक नंबर तुम्हाला दिसेल 5.0 दिसणार नाही तुम्हाला, इथं तुम्ही बॉक्समध्ये आहे असा नंबर आहे बघा 5.0045. ठीक आहे, तर हे घ्यायला जमतं आपल्याला. आता पुढचं हे करण्यासाठी मायनस करण्यासाठी आपल्याकडे इथं काय मेन डिफरन्स नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हाच नंबर घेणार आहेत. आता त्याचा ॲड्रेस काय पाहायचं, 78 डिग्री आणि 42 मिनिट, बरोबर आहे. म्हणजे इथं काय आलं 78 डिग्री 42 मिनिट. ठीक आहे, ते मी शिकवलेलं आहे बघा तुम्हाला, त्याला अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे, कशासाठी 216 किलोमीटर पर आवर या स्पीडसाठी आणि रेडियस ऑफ कर्वेचर 72 साठी हा आपला अँगल ऑफ बँकिंग झालेला आहे. ठीक आहे, आता त्यांनी काय विचारलं आपल्याला हाईट विचारलेली. हाईट म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं
आउटर एज जी आहे ती इनर एजपेक्षा किती हाईटने उचललेली आहे. आता इथे पहा, मी फार्मर्समध्ये राहतो, तुम्हाला एच दिलेला आहे, थिटा तुम्हाला माहिती आहे आता, आणि एच तुम्हाला करायचं. ठीक आहे, वाटल्यास तुम्ही फिगर करू शकता बघा इथे असं. ठीक आहे, साइन थिटा इज इक्वल टू कोणासमोर बाजू एच डिवाइडेड बाय कर्ण यल. तुम्हाला काय करायचं आहे, एच काढायचं. तर हे इंटिग्रल मल्टिप्लाय मध्ये जाईल, म्हणजे एच इज इक्वल टू यल साइन थिटा. ठीक आहे, यल किती आहे, आता जस्ट आपण पाहिलं होतं, यल 10 साइन थिटा, थिटा 78 डिग्री 42 मिनिट. ठीक आहे, आता तुम्ही नॅचरल साइन मध्ये अँगल बघा, साइन 78 त्याचं कशामध्ये पाहिजे, 42 मध्ये पाहिजे. 78 42 0.9 9806. ठीक आहे, तर काय केलं आपण, नॅचरल साइन मध्ये गेलो, 78 चं 42 मध्ये बघितले. आता 10 ने याला मल्टिप्लाय केलं काय आहे, फक्त 1 डिग्री ना, काय होईल, पॉइंट सर्कल पलीकडे 9.806 मीटर. ठीक आहे, म्हणजे ते रेसिंग ट्रॅक आहे, रेसिंग ट्रॅकचा 78 डिग्री 42 मिनिटनं काय केलं, तो टिल्ट केला, आणि आउटर एज ही 9.806 मीटरनं काय केली, उंच केलेली. ठीक आहे, तर पहा इथं हा प्रॉब्लेम संपलेला आहे. अतिशय सोपा होता, तुम्हाला मी काल होमवर्क दिला होता, परंतु कोणी काही सॉल्व केलं नाही, कदाचित तो जमला नसावा. तर पहा आता नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे, तो याच्यावरती डिपेंड आहे, त्याच्यामुळे वरचा भाग काय बोलत नाही, पण खालचं जे आहे ते पॉज करून व्यवस्थित लिहून घ्यायचं, प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, the trap in problem. आता तुमचा जो काय नंबर असेल हा बहुतेक तो नंबर 5 असावा, तर याला इथं मी हे करतो 5 लिहितो, याला 6 लिहितो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लिहिताना ज्यावेळेस तुम्ही एका रजिस्टरमध्ये प्रॉब्लेम लिहिता त्यावेळेस व्यवस्थित नंबर आला पाहिजे. प्रॉब्लेम 5 is constructed as per the requirements the coefficient of static friction between
tires of a vehicle on this track is 0.8 comma will there be any lower speed question mark by how much can the upper limit exceed in this case question mark. But the track in problem 5 is constructed as per requirement. ठीक आहे, हा जो प्रॉब्लेम 5 नंबरचा आहे त्याच्यामध्ये दिलेल्या रिक्वायरमेंट आहे, जसं की 72 रेडियस ऑफ कर्वेचर आहे, 216 km/h ही स्पीड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 मीटर वाईड त्या याची रुंदी आहे रोडची. त्याच्यानंतर आपण काढलं काय डाटा, जसं की अँगल ऑफ बँकिंग काढलेला आहे, त्याच्यानंतर हाईट काढलेलं आहे. म्हणजे हा पूर्ण रिक्वायरमेंट जे आहे त्या रिक्वायरमेंट यूज करून आपल्याला खाली जे दिलेलं आहे विचारलेलं त्यांनी ते आपल्याला काढायचं. ठीक आहे, द ट्रॅक इन प्रॉब्लेम 5 इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर रिक्वायरमेंट. पुन्हा सांगतो मी, जो ट्रॅक आहे रेसिंग ट्रॅक तो कन्स्ट्रक्ट केलेला आहे प्रॉब्लेम 5 मध्ये दिलेल्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार. द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड द ट्रॅक इज 0.8. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे टायर्स मधलं आणि त्या ट्रॅक मधलं. तर पाहता, विल देअर एनी लोअर स्पीड, तिथं काही लोअर स्पीड असणार आहे का, किंवा तिथं काही मिनिमम स्पीडचं काही लिमिटेशन असणार आहे का, असं त्यांनी विचारलेलं आहे. बाय हाऊ मच कॅन दी अप्पर लिमिट एक्सीड इन दिस केस. तसं जसं आपण त्यांनी आपल्याला काय विचारले, लोअरला लिमिट विचारलेली आहे स्पीडची, तसंच त्यांनी विचारलेलं आहे अप्परला जे आहे एखादी स्पीड आहे का, की त्याच्यानंतर त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर एखाद्या ॲक्सिडेंट वगैरे किंवा धोका निर्माण होऊ शकतो. तर ह्या दोन्ही केस विचारलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला मिनिमम स्पीड आणि मॅक्झिमम स्पीड. आता मॅक्झिमम स्पीड काढायची विचारली म्हणजे काढायचीच का असं नाही. मग आपल्याला काही आपण थेरी शिकलेलो आहोत. जर समजा रेसिंग ट्रॅक हा खूपच हेवीली जर टिल्ट केला असेल किंवा अँगल हा खूपच हेवीली बँक असेल तर त्यावेळेस मॅक्झिमम स्पीडला कुठलीही लिमिट नसते. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम स्पीड असो त्याच्या पुढे जाऊ द्या, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, आता पहा सोल्युशन गिव्हन डेटा. आपल्याला आर दिलेलं आहे, जे की पहिल्याच प्रॉब्लेम मधलं घ्यायचे 72 मीटर. याची व्हेलॉसिटीची काही गरज नाही, कारण आपल्याला व्ही मिनिमम व्ही मॅक्झिमम जे लागते, जसं की समजा हा फॉर्म्युला आहे व्ही मिनिमम RG tan theta minus mu s divided by 1 plus mu s into tan theta. ठीक आहे, थीटा आपल्याला थीटा जो आहे माहिती आहे. ओके, थीटा काढलेला आपण, थीटा 78 डिग्री 42 मिनिट. त्याच्यानंतर म्यू एस इथं दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये 0.8. ठीक आहे, आणि जी दिलेलं आहे म्हणजे 10 घ्यायचं बघा. विचारलेलं काय, व्ही मिनिमम व्ही मॅक्झिमम. ठीक आहे, व्ही मिनिममचा फॉर्म्युला
अंडर रूट RG tan theta minus mu s divided by 1 plus mu s into tan theta under root R किती आहे 72 into 10 tan 78 degree 42 minute minus 0.8 divided by 1 plus mu s 0.8 into tan 78 degree 42 minute. तर ऑलरेडी आपण हे टॅनचं काढलेलं बघा नॅचरल, त्याच्यामुळं इथं तुम्हाला जास्त काय तुम्हाला लॉग टेबल वगैरे पाहण्याची गरज नाहीये. 10 न जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 720. त्याच्यामध्ये पहा आपण टॅनचं पाहिलं तर 5 येणार आहे. 5 minus 0.8 divided by 1 plus 0.8 into 5. ओके. अंडर रूट 720 पासून 0.8 केलं की 4.2 डिवाइडेड बाय 1 प्लस आता 45 म्हणजे 4 720 into 4.2 divided by 5. जर घेतलं तर 5 एक 5 2 राहिले 5 चौक 20. ओके. पुन्हा 2 राहिले 5 चौक 20 into 4.2. एक तर नंबर लॉग तुम्ही यूज करू शकता. पाहता इथं नंबर लॉग नंबर काय 270 सॉरी 144 4.2 याचं कॅरेक्टरिस्टिक 2 याचं 0. हम्म 144 म्हणजे 14चा 4 मध्ये पहा लॉग 14चा 4 मध्ये 15 84 42चा 0 मध्ये 62 32. ठीक आहे. याची बेरीज करायची आपल्याला 6 11 चे 1 8 7 2 अँटी लॉग 78चा 1 आणि 6 78चा 1 78चा 1 आणि 6 6 मध्ये 8 7 47 47. ठीक आहे. म्हणजे किती आले 6 से 4 0.7. ठीक आहे. आता आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. हे वरचं आता म्हणून टाकतो मी, फक्त वरचं आपण यासाठी ठेवलं होतं की तुम्हाला ते वरचा डाटा समजावून. मी आता पूर्णच मोठं आहे, आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं. आता स्क्वेअर रूट मध्ये काय नंबर आला. आपला स्क्वेअर रूट काढायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे एक तर आपल्याला 1 पासून 10 पर्यंत किंवा 10 पासून 100 पर्यंत याचे स्क्वेअर रूट काढतात. पण हे काय 6 से 4 आहे. मग याला काय करू, एक तर आपण कन्वर्ट करून घेऊया 1 to 10 मध्ये किंवा 10 to 100 मध्ये. 10 to 100 मध्ये केलं समजा
याचा आपण इकडं एक पॉईंट सरकवला तर फक्त 10 टू दी पॉवर 1 राहते. तुम्हाला माहिती आहे 10 टू दी पॉवरमध्ये कन्वर्ट करतो आपण, पण कन्वर्ट करत असताना 10 टू दी पॉवर हा इव्हन असला पाहिजे, ऑड असू नये, कारण ऑड हा स्क्वेअर रूटच्या बाहेर निघत नाही. म्हणून आपण काय केलं, मग 2 न सरकू. ठीक आहे, 6.047 इंटू 10 टू दी पॉवर 2. आता स्क्वेअर रूट पाहू शकतो आपण 1 टू 10 मध्ये, 1 टू 10 मध्ये स्क्वेअर रूट 6.0 चा 4 आणि 7 मध्ये, 4 मध्ये आहे बघा 2.458 आणि 7 मध्ये 1, 7 मध्ये 1 मध्ये 9 म्हणजे 2.459 इंटू 10 टू दी पॉवर. बाहेर आल्यानंतर पॉवर हा हाफ होतो, पाहता म्हणजे 24.59 हे काय करलं आपण व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. ठीक आहे, आता तुम्हाला याला याच्यामध्ये कन्वर्ट करता येईल बघा. किलोमीटर पर आवर मध्ये, जसं आपण किलोमीटर पर आवरचं कशामध्ये रूपांतर करतो, मीटर पर सेकंड मध्ये, आणि ते करत असताना आपण 5/18 ने मल्टिप्लाय करतो. आता उलट करायचं, 18/5 ने मल्टिप्लाय करा, त्याचं ऑटोमॅटिक कशामध्ये रूपांतर होईल, किलोमीटर पर आवर मध्ये. म्हणजे पहा 24.59 इंटू 18/5. ठीक आहे, 24.59 इंटू 5×3=15, 3 राहिले 5×30. आता इथे पण आपल्या नंबर लॉ यूज करायला आहे. नंबर लॉ, नंबर किती आहे 24.59. ठीक आहे, नंतर 3.6 त्याचं 1 कॅरेक्टरिस्टिक्स याचं 0. 24.59 59 9 मध्ये 16 म्हणजे 5 38 92 आणि 16 ते 18 ते 0 ते 9 3 म्हणजे 3908 आणि नंतर 36 चा 0 मध्ये 55 63. हे जे करायचे तुम्हाला बेरीज. ठीक आहे, ते 11 चले 7 14 5 आणि 3 8 9 ते 1 अँटी लॉ 94 चा 7 1 94 चा 7 आणि 1 मध्ये 2 53 88 53 याच्यामध्ये एक ऍड करतो आणि पॉईंट देतो, 2 झाले. म्हणजे पहा हे जे होतं मीटर पर सेकंड मध्ये 1 किलोमीटर पर आवर मध्ये म्हणजे किती आलं आहे 88.53 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, पण तुम्ही काय करा लोअर किंवा मिनिमम स्पीड तरी तुम्ही हे बाजूला येते कॅल्क्युलेशन, तुम्ही लोअर स्पीड ऑफ व्हेकल should be 88.53 किलोमीटर पर आवर. तसं त्यांनी हायर स्पीड जी आहे किंवा अप्पर लिमिट जे आहे ते विचारली. पण इथं पाहायला तुम्ही बघा अशी पहा रोड हा हेवीली बँड आहे. पहा मग तुम्ही काय लिहिणार road is heavily
हेवीली बँक्ड. हेवीली बँक्ड म्हणजे काय? दॅट इज थीटा इज ग्रेटर दॅन 45 डिग्री. जर थीटाची व्हॅल्यू 45 डिग्री पेक्षा जर जास्त असेल तर तो हेवीली डोप्ड असतो. ठीक आहे. and therefore there is no upper limit for vehicle. ओके. तर व्हेकल साठी अप्पर लिमिट जे आहे ते अप्पर लिमिट नाही. जसं पहा आता म्हणजे इथं त्या बँक रोडला किंवा बँक रेसिंग ट्रॅकला इथं मिनिमम स्पीड आहे, पण मॅक्झिमम जे आहे ती मॅक्झिमम का नाही आहे? तुम्हाला सांगितलं की रोड हा किंवा रेसिंग ट्रॅक हा हेवीली बँक्ड आहे. ठीक आहे. तर हे दोन जे प्रॉब्लेम आहेत त्या दोन प्रॉब्लेमचं तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. होमवर्क आज काय नाही आहे, कारण प्रॉब्लेम जे आहेत थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत. तर जे राहिलेले प्रॉब्लेम आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.